नमस्कार, मी पत्रकार भक्ती परदेशी बोल बिंदास्त या न्यूज चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आपल्या संग दादा आहेत. दादा, मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की तुमच्या भागात काय समस्या आहे आणि तुमच्या समस्याचं निदान द्यायला किंवा ते सॉल्व्ह करायला कोण धावून येतं, कोणता नेता तुमच्यासाठी धावून येतो? सगळ्यात महत्त्वाचं आमची अडचण होती लाईटची. ती प्रदीप भाऊ कंद यांनी मार्गी लावली आणि आमच्या तिथं डीपी बसून दिलेली. हां, त्यांनी डीपी बसून दिले. तुमच्या लाईटची प्रॉब्लेम तर सॉल्व्ह झाली. आणि मी राहायला तुळापूरमध्ये हां. तर आमच्या तिथं संभाजी महाराजांचं स्थळ आहे. हो. आणि इथं काय होतं की छावा पिक्चर आला हां. आणि लोक सगळे यायला लागली. पण इथं म्हणजे बांधकाम वगैरे चालू होतं. हां. मग तो त्यांनी मनावरती घेतलं आणि अजितदादांकडे त्यांनी निधी मागून घेतला आणि आता एकदम मस्त असं काम चाललेलं आहे. हां, छत्रपती संभाजी महाराजांचं काम ते करतात आहे. अजून आणि तुमचं वैयक्तिक काय केलं त्यांनी? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही जे अजून कामाला लागलेलं नाहीत आम्ही, तर आम्ही त्यांच्याकडे काही छोटी मोठी कामं घेऊन गेलो ना, ते आम्हाला रोजगाराच्या संधी पण निर्माण करून देतात. आणि त्याच्यामुळं मला तरी असं वाटतं की माझं सगळ्यांचं मत प्रदीप भाऊ कंद यांनाच मिळणार. दादांचं म्हणणं आलंय की प्रदीप भाऊ कंद यांनी त्यांच्यासाठी खूप काय काय केलंय. त्यांच्या गावात तुळापूरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं जे स्थळ आहे त्यासाठी पण त्यांनी निधी गोळा करून त्या कामाला पण मार्गी लावलेलं आहे. अजून ह्यापेक्षा मोठी गोष्ट अजून काय असू शकते? दादांचं म्हणणं आहे ते तर वोट प्रदीप भाऊ कंदलाच देणार आहेत. आता तुमचं मत काय हे तुम्ही ठरवा.